आणि त्याच्या अगेन्स्ट एका बाजूला बेलपाडा. धन्यवाद जयेश सर. चला नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण पाहतोय चालू सामना बेलपाडा विपक्ष कुंभड भुजे या दोन संघादरम्यान आपल्याला बघायला मिळेल. कुंभड भुजे संघाकडून मनोज आणि शिवम ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला गोलंदाज प्रसाद पाटील. मॅन्डेरटी पॉवर प्लेचं पहिलं षटक. मॅच ऑन फर्स्ट बॉल फर्स्ट ओव्हर. पहिला चेंडू आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. पहिल्याच बॉलवर फलंदाजाची दांडी गोल केली आहे. यावेळेस आपण चेंडू पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चौकार आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण पाहतोय पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर आपल्याला चौकार बघायला मिळालाय. म्हणजे पहिल्या दोन बॉलमध्ये संमिश्र क्रिकेट राहिलं. एक बॉल गोलंदाजाचा तर दुसरा बॉल फलंदाजाचा. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केलाय. सदर स्पर्धा जर पाहिली तर आपण कामगार नेते महेंद्र शेठ गरज साहेबांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा या ठिकाणी ज्यांच्या नावानं भरवली जाते. काँग्रेस चषक राष्ट्राच्या उन्नतीमध्ये, राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आणि स्वातंत्र्य काळापासून आणि त्याच्या अगोदरी ज्या पक्षानं आपल्या देशाची उन्नती केलेली आहे अशा पक्षाच्या नावानं भरवल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये आज आपण या ठिकाणी पाहतोय. आणि त्यामध्ये आपण कुंडेगाव गावाची काँग्रेसची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे असे जयवंतजी चोगले असतील, तदनंतर योगेश पाटील असतील, निमेश पाटील, सुमित चोगले, मिलिंद पाटील आणि सगळे सहकारी. कुंडेगाव म्हटलं ना तर स्पर्धा कार्यक्रम कोणाचंही असू द्या, गाव श्रद्धेनं कोणत्याही कार्यक्रमाला सहकार्य करतं. आणि आज या स्पर्धेला देखील आपण सगळ्या लोकांचं सहकार्य पाहतोय. विविध क्षेत्रातले मान्यवर कशासाठी आले आहेत. आणि आपण जयवंत चोगळे साहेबांवर असणारं प्रेम या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतंय. आणि आता आपल्या प्रेमाखातर इतकी सारी लोक ही व्यासपीठाला भेट देण्यासाठी यावेळेस जोरकस करण्याचा प्रयत्न, ताकद वापरात आणली पण टायमिंग नव्हतं. प्रसाद नावाच्या गोलंदाजाचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 चौकार या षटकामध्ये आपण पाहिलंय. 2 डॉट बॉल, 1 विकेट, 8 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 धावा.
लावून कुंडेगाव गावामध्ये आहेत बलवंत, ज्यांचं नाव आहे जयवंत. आणि आता त्यांच्या नावानं भरवली जाणारी स्पर्धा, आणि खरोखरच ही स्पर्धा आपण अगदी 3 दिवस डोक्यावर उचलली आहे. चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला नियोजित केलंय. पहिलं षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो टोटल जाऊन पोहोचली आहे 12च्या घरामध्ये, ज्यामध्ये आपण 3 चौकार पाहिले, 1 विकेट पाहिली. सामन्याच्या पहिल्या बॉलमध्येच पहिल्या खेळाडूला बाद केलं होतं प्रसाद नावाच्या गोलंदाजानं. तदनंतर चौकार डॉट आणि चौकार हे असं समीकरण पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झालाय चिन्मय. खरं तर फेबमध्ये आहोत आणि सध्या आपण पाहिलं तर रोशनजी टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम जवळजवळ आता सरत आहे. रणजी क्रिकेट स्पर्धांचा कालखंड या ठिकाणी उरलाय. त्यापैकी काही स्पर्धा आपल्या नजरेस आहेत आणि आज एकाच तारखेला 2 ठिकाणी उरण तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या स्पर्धा, मग एक कुंडे गावामध्ये, एक करळ गावामध्ये. 2 बंधू सध्याच्या घडीला आपण पाहतोय या खेळपट्टीवर, शिवम आणि करण. षटकातील पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळते. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, प्रोटेक्शन दिलं गेलं. त्या ठिकाणी सिंगल कन्वर्ट झाली. सिंगलनं धावसंख्या झाली आहे 13 धावा. धाव फलकावर लागल्या जात आहेत. फ्लड लाईट्समध्ये या क्रिकेटचा शुभारंभ 2 दिवस अगोदर आपण केला आणि तदनंतर आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. फुल टॉस बॉल आहे. टायमिंग चुकलं इथे, घाई केली गेली होती. मात्र दोन्ही खेळाडू सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये आलेले आहेत. सिंगल आणि डबल्सनं काम सुरू केलं आहे. याच दरम्यान आमचे पोलीस बांधव अविनाशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं. एक उत्तम लेखक देखील आहेत, ज्यांच्या लेखणीतून असंख्य नाटकं देखील आपल्या गावामध्ये लिहिली गेली आणि त्यांच्या काही एका नाटकामध्ये आम्हाला ऑन ड्युटी 24 या नाटकामध्ये आम्हाला भूमिका करण्याची संधी देखील मिळाली होती. एक व्यावसायिक नाटक. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटला बॉल ब्रश झालाय थर्ड मॅनच्या रिझनमध्ये. खेळाडू थोडासा चुकतोय त्या ठिकाणी, फ्लंबल पडलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता क्षणी दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 16 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 16 धावेनिशी धावा हळवार पद्धतीने पुढे जाताना आपण पाहतोय. काँग्रेस चषकातील सुरू असणारा सामना. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल आहे. लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडूला खेळून काढलंय. खेळाडू त्या ठिकाणी प्रोटेक्ट करतील. जोवर चेंडू उचलला, फेकी केली गेली, तोवर मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्या पुढे जाऊन माफ करा, एकच धाव या ठिकाणी नोंदवली जाईल. 17 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी खेळाडू फील्ड करतील. एकच धाव मिळते. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चिन्मयच्या गोलंदाजीचं कमबॅक आपण पाहिलं, कारण कोणत्याही पद्धतीने मोठा फटका या गोलंदाजानं ठोकून दिलेला नाही आहे. चांगल्या पद्धतीने सिंगल डबल्सवर समाधानी ठेवलंय दोन्ही खेळाडूंना, शुभम आणि करण. पुढचा बॉल ओव्हर पिच आहे. डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर चाललाय. यावेळेस ब्रँडेड नावाचा हा जबरदस्त ठोकणारा आलाय षटकार.
अनेक टायटल ज्यांच्या नावावर आहेत असे नयन पाटील यांना देखील आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. जितेश भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन. रायगड गोविंद असोसिएशनची फार मोठी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे आणि एक आदर्शवत क्रिकेटची स्पर्धा कोटनाकाच्या मैदानावर संपन्न झाली. 8-8चे 2 स्लॉट, 16 संघांच्या स्लॉट्समध्ये 3 दिवस 7 षटकांमध्ये ज्यानं स्पर्धा चालवली आणि एक आदर्श क्रिकेटमध्ये 15 वर्ष पाठीमागे गेल्याचा एक भास प्रत्येक खेळाडूला मिळाला. त्याचा आनंद एक ओरिजिनल क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. त्या स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक जितेश भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन आहे. तदनंतर मी नयन पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण आता प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये नका थांबू, कृपया आपण मंचकावर या. संस्कार नावाचा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर असतील. शॉट ऑफ लेंथ आहे, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फेकून दिलाय. खेळाडू त्या ठिकाणी होता, खेळाडूच्या डोक्यावर दिली आहे दस्तक. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पुढचा बॉल यावेळेस वाईड लाईनच्या अगदी बाहेर जाणारा बॉल. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये केले आहेत. अवांतर धावेनं धावसंख्या या ठिकाणी वाढली जाईल. धावसंख्या आपण पाहतो 31 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 31 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. स्थिती आहे चांगल्या स्थितीमध्ये फलंदाजी पाहायला मिळतोय. यावेळेस परत एकदा 30 दिशा. यावेळेस काय अप्रतिम कॅच टिपलाय. अव्वल दर्जाचं डेडिकेशन बघायला मिळालंय. चांगली कॅच. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. लागलेला हा दुसरा धक्का होता. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र लगेचच गोलंदाजानं केलेलं हे कमबॅक होतं. जिथून नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातील. आपण पाहतोय नवजल भोईर नावाचा खेळाडू मैदानाच्या आत आणि त्याच्या येण्याचं कारण मागच्या बॉलवर अप्रतिम टिपलेला कॅच. 2 खेळाडूंमध्ये संवाद होतोय. चला अधिकची वेळ नका खर्च करू मित्रांनो. आजचा दिवस 10चा आहे. 10 टीम या ठिकाणी आजच्या स्लॉटमध्ये खेळतायत. आपल्याकडे अधिक वेळ नाही आहे. सुरुवातीच्या पहिल्या 2 सामन्यानं जवळजवळ 2 तासापेक्षा म्हणजे जवळजवळ 2.5 तास वेळ घेतली आहे. थोडं सहकार्य करा. स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु दिशा बरोबर नाहीये. गोलंदाज यावेळी चुकलाय. परत एकदा फलंदाज चुकला असताना या ठिकाणी पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलाय. अवांतर धाव या ठिकाणी जोडली जाईल. 32 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल शॉट ऑफ लेंथ, लेग कटर बॉल आहे. स्विंग करण्याचा प्रयत्न करते परंतु दिशा असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही बॉलिंग ट्रॅकवर गतीचा वापर करता, तुमची लाईन लेंथ, तुमचा रिदम आणि नियंत्रण फार गरजेचं असतं. केवळ गती असून चालत नाही. टप्पा, त्याची लांबी, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे प्रॉपर असणं फार गरजेचं आहे. गोलंदाजाचा रिदम चांगला आहे परंतु लाईन लेंथ या ठिकाणी चुकली आहे. यावेळेस स्टॉपेज, हवेमध्ये बॉल आहे. उंची जास्त, प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली आहे मात्र 2 धावा या ठिकाणी मिळतील.
थेंबे थेंबे तळे साचे त्या पद्धतीने या षटकामध्ये धावा आल्या आहेत. कारण पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर गोलंदाजानं टाकलेले सलगचे वाईट बॉल, तदनंतर सिंगल डबल्सवर आलेला भर धावा आता अधिकच्या या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर बोर्डवर 35 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. बरोबर 12:33 होत आहेत. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पुल केलाय, जेलखाई खेळाडू आलाय, यावेळेस चांगल्या पद्धतीने जजमेंट केलाय. आणखी एक विकेट, विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. हे संपूर्ण 3 दिवसाच्या या स्पर्धेमध्ये महेंद्र शेठ गरज साहेबांच्या नावाचा बोलबाला, त्यांच्या नावाचा गजर का असू नये. गेली कैक वर्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी समवेत त्यांचा राहिलेला प्रवास आणि निष्ठेनं प्रामाणिकपणे कामगारांचं केलेलं नेतृत्व आणि अफाट आहे त्यांचं कर्तृत्व. यावेळी चांगला बॉल, चांगली गती, शॉर्ट ऑफ प्लेन बॉल होता, त्यावर पुल करण्याचा प्रयत्न केला. पुल करण्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर टायमिंग असणं फार गरजेचं आहे, वेळ फलंदाजाकडे असणं फार गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पूलचा मंत्र हा रोहित शर्माला चांगला गवसला आहे. इथे हवेमध्ये बॉल आहे, झेल खेळाडी आलाय खेळाडू, इथून मात्र आणखी एक विकेट. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र कुंबळ भुजे संघाला लागलेली ही विकेट नंतर मैदानामध्ये नवीन खेळाडू आपण पाहतोय चंद्रकांत कोळी. सुरुवातीच्या चांगल्या सुरुवातीनंतर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या, तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा. पण विकेटची गळती सातत्यानं त्रासदायक ठरली आहे कुंबळभुजे संघासाठी. यावर थोडासा विचार विनिमय करून उर्वरित 2 षटकामध्ये अधिकच्या धावा या ठिकाणी कराव्या लागतील. सौरभ नावाचा गोलंदाज, बोथ एंड स्पर्धा आहे त्यामुळे थोडासा अधिकचा वेळ या ठिकाणी खर्च होतोय. षटकातील पहिला बॉल सौरभ आपल्या कोट्यातील आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बॉल बाहेर जाणार आहे, पंचांनी वाईट दर्शवलाय. पहिल्या डावामध्ये बऱ्याच गतिविधी आपण पाहिल्या, विकेट्स आलेत, षटकारी आपल्याला बघायला मिळाला आणि तदनंतर धावा देखील व्यवस्थितपणे स्कोर बोर्डवर अजूनही आहेत. ओव्हरपिच बॉल आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून ठोकून दिलाय. इट्स अ बिग 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 सिक्सर. आपल्या प्रेक्षकांचा आणि मान्यवरांचा मूड देखील चेंज करण्याचा प्रयत्न करा. संगीत फार महत्वाचं असतं, कारण संगीत तेच तेच आलं तर बोरिंग वाटेल. त्यामुळे आपण थोडासा मूड आता चेंज करूया, त्याशिवाय सामन्याचा मूड देखील चेंज होणार नाहीये. षटकारानंतर आलेला हा डॉट बॉल
फिल्डिंग व्यूवर रचना जर पाहिली तर आपण शॉर्ट फाईन लेग आहे, फर्स्ट स्लीप पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये देखील खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न, परफेक्ट बॉलिंग आपण कशी असते त्या गोलंदाजांना दाखवली आहे. कमबॅक कसं असावं. पहिला बॉल खराब टाकलाय, तदनंतर आलेला षटकार, त्याच्यानंतर डॉट आणि सिंगल. म्हणजे आपल्या स्वतःवर असणारा दबाव देखील आपण आपल्या प्रयत्नातून दुसऱ्यावर पुश करू शकतो. चालू सामन्यामध्ये पहिल्या बॉलवर आलेली विकेट, तदनंतर झालेल्या धावा आणि मग आलेली विकेटची गळती. तिथून अजूनही संघर्ष करतोय, धावांचा संघर्ष सुरू आहे. फेकी आली आहे खराब. एक धाव नंतर मात्र काय घडलंय, स्ट्राईक रोटेट करू दिलेला नाही आहे. एक नंबरचा खेळाडू स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. ज्या खेळाडून धावा केल्यात खऱ्या, पण इथून तुम्हाला धावा अजूनही पुढे घेऊन जावं लागेल, कारण या मैदानावर धावा होताना आपण पाहिल्यात. पहिल्या डाबामध्ये धावा झाल्या तर निश्चितपणे दुसऱ्या डाबामध्ये त्या करताना आपण त्रास होतो, कारण मगाशीचे दोन्ही सामने आपण धावा होताना पाहिलाय. यावेळेस ओव्हर पिच बॉल आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातो आणि खेक चौकार. शेवटचा बॉल या षटकातील असणार आहे. या षटकामध्ये धावा आली आहेत. सौरभ नावाच्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली होती, पण षटकारी खाल्लाय, चौकारी आलाय. स्विच करण्याचा प्रयत्न केला यावेळेस, परंतु आलेलं अपयश आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळते. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. धावसंख्या आपण पाहतोय, टोटल धावा झाल्यात 49 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर. 4 षटकं 49 धावा, 4 गडी बाद ही स्थिती आहे. शेवटच्या षटकाकडे आपण जातोय. काँग्रेस चषक 2026 शानदार स्पर्धेतून आपण या ठिकाणी ही स्पर्धा PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून कव्हर करतोय. आणि अजूनही अस्तागत रात्रीच्या अंधारामध्ये घर बसल्या ब्रँडेड मोबाईल, स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडलेत, अशा सर्व प्रेक्षकांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतोय. खरं तर बदलत्या काळानुसार खेळ बदलत गेला. क्रिकेटची रूपरेषा, क्रिकेटची परिभाषा देखील बदलत गेली. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये खूप जमीन आसमानाचं अंतर झालं. या आत्ताच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला पैसा आहे, मान आहे, सन्मान आहे, तुम्हाला ओळख आहे, तुम्हाला सोशल मीडिया आहे, तंत्रज्ञानाचं सहाय्य आहे, मोठी मोठी बक्षिसं आहेत, चांगली मैदानं आहेत, ब्रँडेड कपडे आहेत. सर्व गोष्टी अगदी बदलत्या काळानुसार आपल्या या क्षेत्रामध्ये बदलत गेल्या. आज टेनिस क्रिकेट देखील पुढारलेलं आपल्याला बघायला मिळतंय. मग ISPL सारख्या स्पर्धांमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रवास करणारे छोटे छोट्या गावातून आलेले, खेडे गावातून आलेले खेळाडू देखील आपली हुकूमत पेश करताना बघायला मिळत आहेत. कधी नव्हे कोणाला वाटलं नसेल की ISPL सारख्या करोडोंच्या स्पर्धा, जिथे पोर्शे सारखी कार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दिली जाऊ शकते का, तर होय, आता ते बदलतं स्वरूप क्रिकेटचं आम्हाला बघायला मिळालं. मग काही ठिकाणी 11 बाईक, काही ठिकाणी 20 बाईक देखील आपण स्पर्धेमध्ये पाहिल्यात. काही ठिकाणी सोन्या चांदीची बक्षिसं पाहिलीत, काही ठिकाणी आपण कार पाहिल्यात. बदलतं बक्षिसांचं स्वरूप आहे. म्हणजे आपण 15 ते 20 वर्ष जर पाठीमागे गेलो तर क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला नटराज देखील असायची, गरुडा नावाची ट्रॉफी असायची, चांदीची कलाकृती असणारी आपल्याला साधी चषकं बघायला मिळायची. पण आता चषकांची आरास देखील आपल्याला बदलताना बघायला मिळते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 2 धावा या ठिकाणी मिळतील. या 2 धावेनिशी धावसंख्या आपण पाहतो 53 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. त्रेपन्न धावा अजूनही या षटकातील, या डावातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे, कारण आपण
या मॅचवर जर आपल्याला पकड करायची असेल, मॅचचं मोमेंट जे आहे ते आपल्या बाजूने जर आणायचं असेल तर धावा होणं फार गरजेचं आहे. शेवटच्या 4 बॉलमध्ये 2-3 मोठे फटके येणं फार गरजेचे आहेत. आणि सलामीला आलेला शुभम अजूनही खेळताना आपण पाहतोय. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न केलाय. परत एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला पुश केलंय. धावचीत होण्याची संधी असेल. यावेळेस काय घडलाय, पंचांचा बोट गेला आभाळाकडे आणि इथून मात्र विकेट नंबर 5 मैदानाच्या बाहेर. आतमध्ये आपण नवीन खेळाडू पाहतोय. अमोल चव्हाण नावाचा खेळाडू मैदानाच्या आत. सुरुवातीपासून बामण डोंगरी संघाला धावांसाठी संघर्ष करावा लागलाय, मेहनत करावी लागली. सहजतेने त्यांना धावा मिळाल्या नाही आहेत. 2-3 फटके जर आपण सोडले तर धावा सिंगल डबल्सने अधिक आल्या. पुढचा बॉल लेग कटर आहे. स्विंग अँड मिस. गोलंदाजी चांगली झाली आहे शेवटच्या या षटकामध्ये. आपण पाहिलं पहिल्या बॉलवर 2 आल्या, दुसऱ्या बॉलवर 2, तदनंतर विकेट रनआउट आपण पाहिलं आणि चौथा बॉल डॉट केलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत या डावातील, या इनिंग मधील. पुढचा बॉल परत 30 दिशा, नियंत्रण देखील तोच टप्पा बघायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येणं अपेक्षित होत्या ना, संस्कार नावाच्या या गोलंदाजानं तितक्या धावा दिल्या नाही आहेत. वय कमी आहे, उंची कमी आहे, पण चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली आहे या गोलंदाजानं. यावेळेस दिशा बरोबर आहे, नियंत्रण बरोबर आहे, टप्पा देखील बरोबर आहे. शेवटच्या षटकातील सलगचे 3 बॉल संस्कारनं केले डॉट. इथून मात्र डाव संपला जाईल. फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपुष्टात येते आहे आणि पहिल्या डावानंतर धावसंख्या आपण टोटल पाहिल्यात 54 धावा. 55 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. 55 धावांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. बेलपाडा विपक्ष कुंभड भुजे या 2 संघादरम्यान सुरू असणारी ही एक लढत, ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये डावाच्या सुरुवातीला 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 11 आल्या, चौथ्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या. पण 5व्या षटकामध्ये फक्त 5च धावा संस्कारने या ठिकाणी खर्च केल्यात. एकूण झाल्यात 54. 55 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. कशा पद्धतीनं पाठलाग केला जाईल, कशा पद्धतीनं रणनीती आखली जाईल, कोण होणार या सामन्यामध्ये विजयी, बेलपाडा की कुंभड भुजे. डाव बदलतोय, आपण आवाजामध्ये बदल करू. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026 एक शानदार स्पर्धा. आवाजामध्ये बदल करू, आपण आवाज ऐकूया रोशन पाटील सरांचा. चला, टॉसला 2 कॅप्टन जांभूलपाडा आणि एका बाजूला आर्यस कोटनाका. यस, 3 सलग बॉल डॉटसाठी देखील पारितोषिक आहे. चला, कोटनाका संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला जांभूलपाडा संघाचा कॅप्टन. पहिल्या फेरीमधला 5वा शेवटचा सामना. काँग्रेस चषक
आणि अप्रतिम दमदार असं आयोजन. तर टॉस केला जाईल. कोटनाका आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ जांभूलपाडा. हे चालूया प्रेझेंटेशन. टॉस उडवण्यासाठी मी विनंती करतोय आमच्या जयप्रकाशजी चोगले आणि तदनंतर त्यांच्या समेत जितेजी भोईर, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण दोन मान्यवरांना या ठिकाणी टॉससाठी संधी देऊ. खरं तर राघोबा गोविंदाच्या पथकाचे अध्यक्ष आणि रायगड गोविंदा असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. टेल इज अ कॉल. टेल टॉस जिंकलाय. RS कोटनाका संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला, जास्तीचा आपण वेळ या ठिकाणी खर्च करत नाही, लगेच आपण दुसऱ्या डावाकडे आपण जाऊ. संस्कारने शेवटच्या षटकामध्ये 3 बॉल डॉट टाकले होते. त्यांना भरत भोईर नवघर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आपण त्यांना देऊ. धन्यवाद. सलग 3 डॉट बॉलसाठी संस्कारसाठी पारितोषिक आलंय 200 रुपयाचं भोईर साहेबांच्या माध्यमातून. यस, आपण त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. आणि खरं तर काँग्रेस चषक आणि सातत्याने चर्चा राहील. देशाच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोठा मोलाचं योगदान देणारी पार्टी काँग्रेस पार्टी. आणि आज काँग्रेस चषक मैदानाच्या चहूबाजूला काँग्रेस पक्षाचा झेंडा तुम्हाला पाहायला मिळेल. आम आदमी का हात काँग्रेस के साथ असं म्हणतात. संस्कारसाठी पारितोषिक आहे 3 डॉट बॉल 200 रुपये. भोईर साहेबांचा देखील मनापासून आभार. क्या बात आहे. खेळाडूंना मोटिवेट करत असताना आमचे सन्माननीय भोईर साहेब. सर्व खरं तर आपण पाहुण्यांचा करूया सहर्ष स्वागत. आणि आता जाऊया मॅचच्या दिशेने. 55 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आणि पहिल्या षटकासाठी विनोद भगत एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज आणि त्यांच्या समोर स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. बेलपाडा 11 बेलपाडा. चला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा आहेत आणि नाव लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा. उल्वानोडचे हे 2 संघ आहेत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये आपण सध्या त्यांना मैदानामध्ये खेळताना पाहत आहे. बिग फाईट 55. शुभम कोळीने चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. प्रसाद आणि त्यांच्या बरोबरीने सौरभ हे 2 खेळाडू आहेत मैदानामध्ये. पहिल्या षटकासाठी विनोद तयार. रट्टम ओव्हर द विकेट. पहिला बॉल लेंथ बॉल होता आणि त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर कनेक्शन नाहीये. हलकीशी आतली कडा घेत असताना बॉल पायाला लागला. नशीब चांगले होते. जर का स्टम्प्सला लागला असता तर कदाचित खेळाडू प्लेडॉनच्या स्वरूपात तुम्हाला बाद होताना पाहायला मिळाला असता. आणि पहिलाच निर्धाव चेंडू टाकताना आपण पाहिला विनोद यांना. भरधाव वेगाने हा निर्धाव चेंडू विनोद बघत टाकतोय पॉवर प्ले मध्ये. सेकंड बॉल बॅकफुटला आले. दिशा दिले कवसला. मोठा गॅप आहे. बॉल मात्र चालू व्हीसेप मध्ये गोळीच्या वेगाने सीमा पार. वेलकम बाउंड्री. पहिला चौकार. 4 धावा. नागपूरला जाऊन पंच करत असताना हा फटका आपण पाहिला कवसला. व्हीसेप मध्ये खेळले आणि पॉवर प्ले मध्ये फायदा उचलत असताना हा खेळाडू 2 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला जो फिल्डर होता मला वाटतं तो प्रचंड अलर्ट नव्हता, त्याच्यामुळे हा चौकार मिळाला. आउटफील्डला तुम्हाला अलर्ट राहावं लागतं 30 सर्कलच्या बाहेर. पुन्हा वेगात मारलाय. मिडॉनला बीट केलाय. आता एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर लॉंग ऑफला होता तो धावत आला. त्या ठिकाणी लॉंग ऑनला बॉल थांबवत असताना सेकंडचा कॉल. क्या बात आहे. 2 धावा कंप्लीट होत असताना थोडासा दबाव आहे फिल्डिंग टीमवरती, कारण फिल्डिंग डिपार्टमेंट प्रचंड महत्त्वाचं असतं. जितकं महत्त्वाचं डिपार्टमेंट बॅटिंग बॉलिंग त्याहीपेक्षा महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे ते म्हणजे फिल्डिंग. फिल्डिंगमधलं स्टँडर्ड दाखवत असताना या ठिकाणी कुंभडभोजे संघाचे खेळाडू मंगेश स्मृती कुंभडभोजे हा संघ आणि एका बाजूला संघ आहे बेलपाडा 11 बेलपाडा. यानंतरचा होणारा सामना जांभूळपाडा विपक्ष RS कोटनाका. पहिल्या फेरीमधला 5वा सामना. आजच्या रात्रीमधला
चौथा सामना आपण उत्तरार्धामध्ये आहोत. 55चा पाठलाग करत असताना ओव्हर पिच ड्राईव्ह लेंथवरती होता. त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला कॉपी बुक स्टाईलने हा फटका ड्राईव्ह केला होता, परंतु सिंगलच या बॉलवरती मिळेल. पॉवर प्लेमध्ये तुम्हाला काय करायचं, पॉवर प्लेमध्ये तुम्हाला इनफिल्डला क्लिअर करायचं, पॉवर प्लेमध्ये तुम्हाला गॅप शोधायच्या. असं म्हणतात स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. गॅपमध्ये तुम्हाला जितके जास्त फटके खेळता येईल तितका फायदा संघाला होईल, कारण जास्तीचे फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये हे सातत्याने पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा आता फलंदाजांना घ्यावा लागेल. धावांचा चेस करत असताना 55चं लक्ष चेस करायचं. विनोद वेगात टाकतो, यॉर्कर याही वेळेला खोदून काढलाय. मध्ये कव्हर्स मधला फिल्डर मला तर पहिल्या षटकामध्ये प्रचंड बिझी राहिला. एक्सा कव्हरला जो फिल्डर होता आणि त्याच्या दिशेने हा फटका थ्रू द कव्हर्स. त्या ठिकाणी आणखीन एक सिंगल या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये आता हळूहळू बदल होताना आपण पाहत आहे. सध्या धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे. त्या ठिकाणी बिनबाद 8 धाव फलकावरती. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती हलकीशी कडा घेत असताना कॉट बिहाइंड द विकेट. यष्टांच्या मागे चेल टिपला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का दिला विनोदने बॅटिंग करत असताना बेलपाडा 11 बेलपाडा टीमला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 1 गडी बाद 8 मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. आमचे प्रमुख मान्यवर, क्रिकेटला धर्म मांडणारे, क्रिकेटमध्ये प्रेम करणारे आलेले आमचे सर्व सत्कार मूर्ती, त्यांचा सन्मान. तर पहिला खेळाडू बाद झाला का तर प्रसादकडून भरपूर अपेक्षा होत्या, परंतु हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. 3ऱ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 3 रणजित ठाकूर. इन ॲट नंबर 3 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल होताना पण त्यांना पाहू शकाल. 55 धावांचा पाठलाग पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त 8. आता 24 बॉलमध्ये जवळजवळ 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग मार्कवरती आलाय करता शुभम कोळी, ज्याने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चांगलं योगदान आपल्या टीमला दिलंय. ट्रॉम्बे नाईट स्पर्धेमध्ये आपल्या स्वप्नातील पहिली बाईक पटकावणारा हा खेळाडू मुंबई परिसरामध्ये जाऊन मालिकावीराचा मानकरी राहिला होता शुभम. फॉर एंडनं मात्र षटकाला सुरुवात. समोर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. सौरवसाठी कमी गतीचा बॉल फ्लाईट दिली, उजव्याच्या बाहेर टाकला आणि पूर्णपणे फलंदाजा फॉलो करत असताना हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आमचे उत्कृष्ट बॉडी बिल्डर नयनजी पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. नयन दादा, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. उत्कृष्ट बॉडी बिल्डर, फिटनेस वरती प्रचंड भर देणारे, चांगला फिजिक्स त्यांचा आहे आणि त्यांचा हा सन्मान या मंचावरती केला जाईल. आजकाल तुमच्याकडे संपत्ती किती आहे हे महत्वाचं नाही. हुक केल्या बॉलला मागे जाऊन धावा देखील केल्या. बुक फाईन लेगच्या डोक्यावरून हा खणखणीत षटकार येतो बेलपाडा 11 बेलपाडा टीमसाठी. नयनजी यांचा सन्मान मी मगाशी उल्लेख केला. तुमच्याकडे संपत्ती किती आहे यापेक्षा या संपत्तीचा उपभोग अधिक काळ कसा घेता येईल यासाठी फिटनेस ही काळाची गरज आहे. आणि असं म्हटलं तर हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही धनसंपदा आणि उत्तम शरीरयष्टी प्राप्त करणारे आमचे मान्यवर या ठिकाणी नयनजी यांचा सन्मान. याही वेळेला पिकअप केलाय. व्हॉट अ शॉट, मिड विकेटच्या बाहेर, लॉंग अँड स्ट्रॉंग धमाका. वन्स अगेन लगातार दुसरा षटकार. दोन षटकार त्या ठिकाणी सौरभच्या बॅटमधून पाहायला मिळाले. कमालीची फटकेबाजी. इथे देखील फ्लाईट दिली, फक्त दिशा. बॉल फाईन लेगला चाललाय. बीमर +4. मगाशी तुम्ही उल्लेख केला आम आदमी का हात काँग्रेस के साथ, आणि हा पंजा मिळाला बॅटिंग करताना. बेलपाडा 11 बेलपाडा टीमला रेफर केलाय फिल्डिंग टीमने. चला चेक केलं जाईल. 3ऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. चला आपण लगेच वॉर्डरूम मध्ये जाऊया. पीटीसीच्या माध्यमातून पाहिलं जाईल दूध का दूध और पानी का पानी, क्लॅरिटी
लवकरच तुमच्या समोर येईल. नेमकं काय घडलं, हा बॉल वेस्ट साईडच्या वर असेल तर डेफिनेटली बीमर, आणि ऑलरेडी सॉफ्ट सिग्नल पंचांकडून मिळालेला आहे बीमरचा, त्यामुळे हा बॉल आहे. यस, बीमर +4 पंजा या ठिकाणी मिळेल बेलपाडा 11 बेलपाडा संघाला. ज्या शुभमने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली केली त्या शुभमवरती आता आक्रमण. फ्रीडचा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र फॉलो केलं फलंदाजाला. अखेरकार शुभमचं कमबॅक फ्रीडच्या बॉलवरती. 2 षटकारानंतर त्या ठिकाणी आपण पाहिला नो बॉलवरती 1 चौकार मिळाला, त्यामुळे 17 धावा मागच्या 3 बॉलमध्ये खर्च केल्या शुभमने. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती लागताना आपण पाहत आहे 25 धावा. 1 खेळाडू बाद 25 धावा, अजूनही 30ची गरज आहे. पुन्हा हाफ ट्रॅकर याही वेळेला, क्या बात आहे, अफलातून टायमिंग. लॉंग लेगच्या बाहेर लॉंगेस्ट षटकार. वन्स अगेन धमाका, सौरभच्या बॅटमधून षटकार. जबरदस्त बॅटिंग सौरभ साकारत असताना, पुन्हा एकदा फाईन लेगच्या रिझनमध्ये खेळत असताना यावेळेला फिल्डरला शोधल्या, परंतु या षटकामध्ये कमालीच्या धावा आल्या. जबरदस्त आक्रमण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 8 आल्यानंतर असं वाटलं होतं की सुरुवात चांगली झाली आहे कोमडभुजे संघाची, परंतु सेकंड ओव्हरमध्ये जो सौरभ शांत होता तो आक्रमक झाला आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना बेलपाडा 11 बेलपाडा संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे तब्बल 1 गडी बाद 32 धावा. दोन ओव्हरचा खेळ संपला. 32 धाव फलकावरती आल्या. मागच्या ओव्हरमध्ये 24 आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या. आता पुन्हा बॉलिंग मार्कवरती आला तो म्हणजे विनोद भगत. या सामन्याला कलाटणी देऊ शकतो विनोद. या षटकामध्ये जर का कमबॅक झालं तर पुन्हा मॅचमध्ये मजा येईल, कारण ऑलरेडी 32 धावा आल्या. आता अजूनही विजयासाठी 18 मध्ये बनवायच्यात, फक्त 23. 18 बॉल 23. प्रयास पाटील जांभूलपाडा त्यांचा संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित झाला. एका बाजूला आर्यस कोटनाका, त्या टीमला देखील आपण देऊया पुढच्या लढतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणखीन एक मोठा सामना पहिल्या फेरीमधला 5वा सामना. बघा वेळ जास्त घेता प्लीज. वारंवार आम्ही या सूचना देऊ प्रत्येक टीमला. श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब काँग्रेस कमिटी कुंडेगाव आयोजित, कुंडेगाव खरं तर कोळीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026. आदरणीय महेंद्र शेठ गरत कामगार नेते, गोरगरिबांचे कैवारी. पहिला बॉल फुल लेंथ होता, बॅकफुटला आले, त्या ठिकाणी ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केलाय. डीपमध्ये फिल्डर आहे, थ्रो अतिशय वेगात येत असताना फक्त सिंगल नकार दिलाय. अगदी योग्य निर्णय त्या ठिकाणी होता. सिंगल मिळाली, कारण सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे खरं तर बॅटिंग करणारा बेलपाडा 11 बेलपाडा संघ. आणि जर का इथून विकेट गमावले, या क्षणाला जर का विकेट आपण बहाल केले तर दबाव पुन्हा एकदा वाढू शकतो. त्यामुळे इथे रणनीती चांगली आहे. दोन्ही खेळाडूंची सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता किंवा डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगलने स्ट्राईक रोटेट करणं ही काळाची गरज ओळखली आहे आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करत असताना हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सौरभ आणि पहिल्यांदा रणजित स्ट्रायकिंग एंड लाईल. विनोद भगतचं हे षटक. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. फुल टॉस ऑन साईडला फिरून मारलाय. मोठा चेस होता त्या ठिकाणी फिल्डरसाठी. मिड विकेटचा फिल्डर, त्याचा थ्रो येईल तदबर. सेकंडचा कॉल. मला वाटतं स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्याऐवजी जर का नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला असता तर कदाचित एक धाव वाचवता आली असती, कारण या मुवमेंटला जेव्हा चेंडू आणि धावामधलं अंतर कमी होतं तेव्हा एक एक रन सेव्ह करणं गरजेचं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला, किंवा विकेट घेणं गरजेचं आहे. फक्त या क्षणाला 2 धावा आल्या. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा मिळाल्या. फक्त 20ची गरज. फुल लेंथ प्ले अँड मिस, प्रचंड वेगात एक्सप्रेस बॉल या ठिकाणी पाहिला विनोद भगतचा. यॉर्कर लेंथवरती बॉलला थोडीशी फ्लाईट दिली, उंचीचा वापर करत असताना वेगात बॉल टाकला आणि इथे मात्र हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. मी मगाशी उल्लेख केला हे षटक फार महत्त्वाचं आहे, कारण मागच्या षटकामध्ये शुभमने जवळजवळ 24 धावा दिल्या. पुन्हा गुडगा वाकवत या ठिकाणी पॅडो स्टिपचा प्रयत्न होता. बॉल मिड विकेटला चाललाय, त्या ठिकाणी डीपमध्ये चांगली फील्डिंग, थ्रो येईल तद्वर फक्त सिंगल रन या ठिकाणी आहे. बघा सेकंडसाठी रेडी पोझिशनमध्ये असेल तर कदाचित सेकंड देखील कंप्लीट झाली अशी. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळा तयारीमध्ये राहावं लागतं.
प्रिपेअर राहावं लागतं सेकंडसाठी. जेव्हा तुम्ही पहिली रन वेगात घ्याल तेव्हा सेकंडसाठी तुम्ही प्रिपेअर राहाल. त्यामुळे पहिली सिंगल घेतानाच तुम्ही वेग धारण करून ती सिंगल कंप्लीट करा. तुम्ही सुरक्षित देखील राहाल आणि दुसऱ्या रनसाठी प्रयत्न देखील करू शकताय. या ठिकाणी सिंगल मिळाली. हळूहळू मात्र असं म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे. 1 रन घेत असताना हा संघ पुढे चाललाय. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर, जबरदस्त हा बॉल उजव्याच्या बाहेर यॉर्क लाईनचा विनोदच्या माध्यमातून पाहिला. अजून एक डॉट बॉल सटीक लाईन लेंथवरती टाकत असताना गोलंदाज त्या ठिकाणी विनोद भगत. धावसंख्या सध्या धावफलकावरती स्थिरावलेली आपण पाहता 36-36. अजूनही विजयासाठी 19 धावांचं समीकरण बाकी आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळत असताना इथे देखील कमबॅक. फक्त 4च धावा या षटकामध्ये विनोदने खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 8, 2 स्पेलमध्ये 12 धावा खर्च करत असताना त्या ठिकाणी विनोदने मात्र चांगलं कमबॅक करून दिलंय कोंबड विजय संघाला. आता येणारे 12 बॉल विजयासाठी बेलपाडा 11 बेलपाडा टीमला बनवायच्या तब्बल 19 धावा. डीजे 12 चेंडूमध्ये 19 धावा. आर्यन आला बॉलिंग मार्कवरती. यंगस्टर आहे या संघाचा. कठीण पात्र हे नेहमी चांगल्याच कलाकाराला मिळतं असं म्हणतात. आता या कंडिशनला तर या खडतर काळामध्ये आर्यनला आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. हा सामना जिंकण्यासाठी मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमला हा सामना जिंकायचा असेल तर इथून मात्र पुढच्या 2 ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल फिगर षटक हवे होते. आणि पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पूल करायचा आहे. मिस टायमिंग फटका मिड विकेटला. तिथे जीवनदान. खराब फिल्डिंग. दुसरी रन कंप्लीट. तिसरा रनचा प्रयत्न होतो आणि बघता बघता 3 धावा आल्या. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं त्या ठिकाणी ताळमेळ पाहायला मिळालं. कॉलिंग चांगलं होतं आणि फिट खेळाडू आहेत आणि त्यामुळे 3 धावा आपण येताना पाहिल्या. आणि या 3 रनच्या मदतीने आता समीकरण बदललं. येणारे 11 बॉल विजयासाठी 16 धावा. 11 चेंडूमध्ये 16 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी आपण म्हणत असतो कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. कॅचेस फार महत्वाच्या आहेत. जर का तुम्ही कॅचेस पकडल्या त्याचा फायदा तुमच्या संघाला होईल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि याही वेळेला मागे. क्या बात आहे. फाईन लेगच्या बाहेर पॅरल षटकार. 6 धावा. अनस्टॉपेबल सौरभ. 4 षटकार 1 चौकार आपण त्याच्या इनिंग मध्ये पाहिलं आणि काय फटके मारलेत. जास्तीत जास्त हुकचे फटके त्याने मारलेत आणि त्याच्या रेंजमध्ये आला एखादा बॉल, टप्प्यात आला की तो मात्र सोडत नाहीये. अशी ही फटकेबाजी. पुन्हा फुल टॉस. यावेळेला शफल झाले होते. लो फुल टॉस टाकलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्यांना बीट करत असताना बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. सीमारेषा पार. अजून एक मोठा फटका. खणखणीत चौकार. कमालीची फटकेबाजी. खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी. सौरभ सांगतोय मारेल तर षटकार चौकारच. परंतु यावेळेला डॉट बॉल. फक्त आणि फक्त धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. 8 चेंडूमध्ये 6 धावा. लेस दॅन रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. खरं तर चेंडू जास्त आणि धावा कमी हे समीकरण सध्याच्या परिस्थितीला आहे. बेलपाडा 11 बेलपाडा
या संघासमोर आणि इथे देखील बॅकफुटला जात असताना बॉलला पाठवलंय वाडी स्ट्रॉंगांच्या बाहेर सीमा पार. दोन्ही स्टाईलने हा सामना फिनिश केलाय. सौरभने कमालीची बॅटिंग. वन मन आर्मी या ठिकाणी मग पहिला सौरभला एकटा लढला आणि एकटा नडला. या ठिकाणी खरं तर आपण पहिला कोमल भुजे संघाच्या अगेन्स्ट सौरभ हा खेळाडू. नो डाऊट या सामन्याचा सामनावीर कोण असेल ज्याने तब्बल 5 षटकार ठोकले, 1 चौकार आपण त्यांच्या इनिंगमध्ये पाहिला. जवळजवळ धावा आपण जर पाहिल्या 30+ धावा ज्यांच्या बॅटमधून आल्या तो खेळाडू आहे सौरव. 41 धावांची इनिंग साकारली. एकदा जोरदार टाळ्या होत्या